सर सगळ्यांक गुड मॉर्निंग. दिस इज अ न्यू व्लॉग आणि आयज आमी आसा वेंगुर्ला त्या सायडीक आणि आमी आयज वता एक स्पेशल बोट रायड करपाक. तुमकां पळोवया ही आयज बोट रायड कशी आसतली ती आनी कितें कितें एडवेंचर्स आयज एक्सप्लोर करतले ते. आमच्या वांगडा आसा कॅल्विन वेल्लो द गायज. तर आयज पळोवया आमी कसो कितें एडवेंचर करतले ते. आनी आमची बोट आयिल्ली आसा तुमी पळोवंक शकता. फूल आमची बोट आसा. तर पळोवया कशें कितें आसा तें आनी फुडें स्टार्ट जाल्ली आसा आनी तुमी पळोवंक शकता आतां वी आर गोईंग ऑन एडवेंचर. आमच्या वांगडा आसा पळय कॅल्विन पुटींग हिज लायफ जॅकेट वेल ड्रॉन आसा. This is always compulsory. You should wear this for all सेफ्टी फर्स्ट. तर पळोवया आयज. आज आमच्यासोबत एक दादा आहे. दादा तुम्ही नाव सांगा तुमचं. माझं नाव निकेश सावंत. तर दादा आम्ही कुठे आहे एक्झॅक्टली आणि काय एक्सप्लोर केलं आज निघाले आपण. आपण आता हे लाईट हाऊसचे पॉईंट बघायला चाललो. म्हाताऱ्याची चुळ फेमस झालेली आहे, हो सगळीकडेच फेमस झालेली आहे. आणि हा पहिला पॉईंट आपल्याकडे आहे तो म्हणजे हा गोल्डन रॉक आहे. त्याच्यानंतर ते किल्ल्यावरती बीच आहे, त्याला लागूनच तो बीचला लागूनच तो गोल्डन रॉक आहे. आणि इकडे तो किल्ला आहे, त्या तो बघा वरती किल्ला आहे त्या डोंगरावरती, त्याच्यामुळे ते गोल्डन याला किल्ल्यावरती म्हणतात बीचला. बरं. तर आता इकडे आता आपण एक्सप्लोरिंगसाठी येतो आणि इकडे मी बघत होतो की टुरिस्ट भरपूर आहे. तर याचा विशेष म्हणले ते म्हाताऱ्याची चूल. म्हाताऱ्याची चूल फेमस सामकीच. तर दादा आपल्यासोबत व्लॉगमध्ये असणार. आणखी एक लोक पण आहे. तर दादा आपल्या या व्लॉगमध्ये सोबत असणार. तर दादा पूर्ण आपल्याला माहिती देणार जाग्याची. आणखी बघत राहा तुम्ही व्लॉग एंडपर्यंत. किल्ल्यावरती बीच आहे हा गोल्डन रॉक. सकाळच्या वेळेस बघतो ना सूर्यकिरण पडून तो गोल्ड सारखा दिसतो. नंतर दुपारनंतर ना ब्लॅक होणार, तो ब्लॅक दुपारनंतर एवढा गोल्ड दिसणार नाही असं आहे. आणि वरती तो किल्ला आहे म्हणून त्या या गावाला किल्ल्यावरती नाव आहे. तर आता राणी भिला आमचे गोल्ड तर बसला आणि त्याच्या फाटल्यान आता मेल्ट्रॉन कॅमेरा घेऊन परत. आणि आम्ही हांगासर आसा आणि हो पळय म्हाताऱ्याची चूल पळोवपाक वयर चडला. ताका म्हाका दिसता की उमेद ती वयर बसपाची, पूण तो बसला आतां सारको घट जाला. तर हे देविता. तर तुम्ही एकदा वळखात आसतली, लास्ट ब्लॉगान तुम्ही पळयला आसतलें हांगासर. आणि उदक क्लीन आसा आणि लाटाय बरी मारता. बरो लाटा पळोवया आमी. अशे तरेन आसा आमचो सुंदर कोकण. हे पोर्तुगीज कालीन आहे ना, पण इकडे एकच स्ट्रक्चर आहे काय आणखी आहे? एकच बिल्डिंग वगैरे असं आहे? पण तिकडे वरती जायचा रस्ता कुठे आहे? आता कसं आहे माहिती, शिंपल्या वगैरे येतात बोटीला, शिंपल्या वरती येतात पाण्याच्या बाजूला खाली. हा हे पायऱ्या म्हणतात तुम्ही, येथे दिसतात ते. एंट्री आहे, एकच एंट्री आहे. हा तसं आहे काय? हो तशी बोटी. मी पहिलं पोर्तुगीज लाईट हाऊस आणि बाळी पॉईंट. तर हे दोन प्लेसीसवर आता मी पुढे वयता. आता हांगासर आता ब्रिटीश लाईट हाऊस आणि ते आता पुढे पळोवया कशें कितें आसतलें तें. आणि दोन प्लेसी पयल्या आतां आमी पळय. ताजो एक्सपिरियन्स कसो आसलो म्हटल्यार बेस्ट आसलो. अशे खुबशे नव्यो प्लेसीस पळोवंक मेळटा. आणि तेन्ना तूं अशो बोट रायड बी घेतात स्पेशली अशे जाग्यांचेर तेन्ना खरेंच जिवाक बरें दिसता. आणि आतां आमी वता ब्रिटीश लायट हावसा कडेन, जे म्हाज्या फुडेंच आसा. तुमकां दाखयता हांव विज्युअलांनी. आनी हो जो भाई आसा ताका बरे पैकी नॉलेज आसा ह्या जाग्याची. ताका खबर आसा खंय स्पॉट कशें कितें आसा. तो एक ह्या जाग्याचो लोकल. आता कसं भारी हवा असल्यामुळे ना हा. जास्त काळ टिकली नाही. पण
हे आता मला सांगा, इकडे मला दिसतं की बिल्डिंग वगैरे आहे इकडे, ते हे त्याच टायमावले काय? या ब्रिटिश लोक जेव्हा राहायचे ना हो या बेटावरती, तेव्हा त्या लोकांनी हे बांधलेलं सगळं ना 200-250 वर्षापूर्वीची ती सगळी बांधकाम आहे. अजून पण एवढी वादळं वगैरे झाली तरी अजून तशीच्या तशी आहे. पण इकडे लोक वरती जातात काय करते पण? आता फक्त 2-3 माणसं असतात गव्हर्नमेंटची. ओके. ते कॉन्ट्रॅक्टवरती असतात त्यांच्या 2 महिने 3 महिने हां 6 महिने. मग त्यांना बोटची ट्रिप असते 8 दिवसांनी. मग ते राशन पाणी वगैरे सगळं त्यांना ते बोटने वरती. आता हे जे दगड वगैरे आहे ना इकडे, तर इकडे कधी सुनामी वगैरे काय आले काय? भरपूरदा सुनामी झाली, वादळं झाली, पण अजून पण त्याला धक्का काहीच म्हणजे नुकसान भरपाई काहीच झालं नाही. तसं आहे तसं आहे. वादळ वगैरे झाली, एवढे मोठे लाट्या वगैरे हे करून पण तसं तसं आहे. आता हे तर झालं आपलं गरमीचा सीझन. पावसामध्ये काय हाल आहे, स्थिती आहे इकडची? बोटिंग वगैरे चालू होता पावसामध्ये की काय आहे? बोटिंग फक्त टुरिस्ट बोटी असतात ना, हो. पावसाचं तर आता मे महिन्यात बंद होणार लागणार. त्याच्यानंतर डायरेक्ट दिवाळीच्या सीझनला चालू होणार. मग 3 महिन्याची बंद असतं बोटिंगला. हां टुरिस्ट बंद असतात, पण ते लाईट हाऊस आहे ना ते 12 महिने चालू असतं. तिथे लोक असतात 12 महिने असतात तिकडे. तर मला सांगा, इकडे सगळी सवय आहे त्याला लोकाला, आणि त्या लोकांना काय एमर्जन्सी लागली तर कसं काय? इमर्जन्सी जर झालं, वादळ वगैरे भरपूर काळ म्हणजे 15 दिवस 20 दिवस जर वादळ राहिले, मग ते लोक असतात ना त्यांना हेलिकॉप्टरने गोव्यात शिफ्ट करतात. तसं आहे बरं. आणि इकडे काय बऱ्यापैकी मासा पण भेटणार इकडे? मच्छी भरपूर भेटते. या आता खडकांमध्ये ना ऑक्टोबरमध्ये भरपूर मच्छी भेटते. टनाने मच्छी भेटते. पण आता इकडे जास्त कुठली कॉमन आहे मच्छी इकडे भेटणार? या त्याची ना कोकरी म्हणून आहे, तो कोकरी मासा, तांबोशी, हां कोळसा वगैरे सगळे मासे, खडकातले जे मासे असतात ना ते या सगळ्या परिसरात भेटतात इकडच्या. तसं आहे. याचं पाणी पण हिरवं कसं आहे ना? हे आता पाणी क्लीन वॉटर आहे, इथे क्लीन वॉटर असतो. फक्त हवा जर झाली तरच फक्त खजूर होते जरा. हां तर आता आपल्याला किती आणि स्पॉट राहिले कव्हर करायचे? अजून आता म्हाताऱ्याची गुफा एक राहिलं आहे आणि म्हाताऱ्याचे चूल, ते 2 स्पॉट अजून राहिलेले आहेत. ओके. आता मी ट्रिप सुरू केली होती जवळपास 1 तास झाला. हो, एक सव्वा तास आला. सव्वा तास झाला. तर आपल्याला इकडे समज कोणा लोकाला इकडे फिरून येणार इकडे, तर त्याला काय सांगणार तुम्ही की तुझ्यासोबत की इकडे कसं काय यायचं, तयारी वगैरे करून? म्हणजे आता इकडे फिरायला येतात ना. आमचं कसं आहे, आम्ही बोटीत म्हणजे आतमध्ये घ्यायच्या अगोदर आम्ही लाईफ जॅकेट, सेफ्टी आमच्याकडे लाईफ जॅकेट असतं. मेन म्हणजे आधी पाणी बॉटल असायला पाहिजे. आता 2 तासाचा प्रवास आहे. हां त्यामुळे पाणी म्हणजे बोटीत पाणी असणं गरजेचं आहे. हां आणि लाईफ जॅकेट. आणि इकडे काय समुद्र आहे तर जास्त मस्ती वगैरे चालत नाही. म्हणजे कसं एन्जॉय करायला येतात पण ना. लिमिटमध्ये. कसं आहे, लिमिटमध्ये लिमिट पाहिजे प्रत्येक. म्हणजे कसं आहे, समुद्रातलं कसं रिस्की पण तेवढंच आहे. शांत जरी समुद्र असला ना तरी रिस्की पण आहे. ते थोडं आपली स्वतः काळजी आम्ही म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगतो. पण पाळायचं की नाही ते त्यांचं आहे. त्यांना फोटोशूट म्हणजे चांगली महत्त्वाची असते. त्याच्यामुळे कसं फोटो काढायला ते ना म्हणजे असं पुढे तो जो स्पॉट आहे ना पुढचा तो फोटो तिथे छान येतात. पण लोकाला ते म्हणजे जास्तीत जास्त स्पेशल बोट कशाला करतात ते फोटोशूट करायला स्पेशल बोटने येतात जास्तीत जास्त. हां तसं. ते दगडला हे झालं ना काहीतरी, हे असतात ना, हे आता शिंपले असतात ना, शिंपल्यांचा हा प्रकार आहे. पाण्यात राहून ते शिंपले येतात. पण हे आता शिंपले कसं आहे, ओटी झाली ना 6-7 फूट हे वरती राहतात. आणखी त्यांना पाणी लागत नाही, मग जीव असतो त्याच्यामुळे तो राहत नाही त्याच्यामध्ये, म्हणून ते व्हाईट असतात. आता इथे वरती चढायला ना भरती असली तर तेवढं नॉर्मल म्हणजे चांगले आहे. ओटीला रिस्की आहे वरती चढायला. ओटीला तेवढं रिस्की भरपूर आहे. दोघे तिघे जण हेल्पर पाहिजे बोट पकडायला. हालतात ना. जास्तीत जास्त ते वरती ते सामान वगैरे घेऊन येतात ना, जास्तीत जास्त वरतीचा टाइम बघतात. तसं वेळ बघून जातात तिकडे. वेळ बघून किती म्हणतात
आता ही आमची ट्रिप एंड झाली जावपाक पावल्या होय रे बोटीची ट्रिप म्हणटा तर तुमका आता कितें सांगपाचें आसा कसो असलो एक्सपिरियन्स तुम्ही कशें कितें एन्जॉय केलो वन टाइम एक्सपिरियन्स फुडल्या फावटी आमी परत येतले आनी मागीर आमी स्कुबा डायव्हिंग करपाचें प्लॅनिंग दवरला एका एक बियरीची बाटली दिसली न्हू म्हणल्यार डॉल्फिन तो मातसो घुसपालो भुरगो चालू हा हो भुरगो थंय पडलो